पिंपरीत रेड किल्स शाळेविरोधात आता पालक चांगलेच आक्रमक झालेत। अतिशय महत्त्वाची बातमी, 1200 रुपयांची पुस्तकं 12,000त घेण्याची सक्ती करण्यात येते। पालकांचा महानगरपालिकेच्या दारावर ठिय्या आंदोलन आपण पाहतोय। आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या स्क्रीनवर। पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं चाललंय तरी काय? शिक्षण विभागाचा बोजवारा या ठिकाणी उडालेला आहे। 1200 रुपयांची पुस्तकं 12,000 रुपयांची सक्ती पालकांना केली जाते। त्या उन्हामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील रेड क्लिफ स्कूलचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर काही जे विद्यार्थी आहेत ते आज सकाळपासून आंदोलन करत आहेत। शाळेकडून होणारी विद्यार्थ्यांची आणि पालकांची लूट याच्या विरोधामध्ये हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं तुमचं काय म्हणणं आहे। तुम्ही इथे कशासाठी आंदोलन करत आहात? तू बोलणार, कशासाठी आंदोलन करत आहे तू? आम्ही जे स्कूलचे फीज आहे ते खूप वाढवले आहे, त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। अजून तुमच्यापैकी कुठल्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारचा त्रास होतो? कोणी बोलणार आहे? कशा प्रकारचा त्रास होतो तुम्हाला? स्कूल कशा प्रकारे त्रास देत आहेत? बुक्स बद्दल खूप त्रास देते आणि युनिफॉर्म बद्दल की युनिफॉर्म घ्या, बुक्स घ्या असं। ते आहे त्या किमतीमध्ये देतात की वाढीव किमतीमध्ये बुक्स आणि युनिफॉर्म देत आहेत? वाढीव किमतीमध्ये। या ठिकाणी काही पालक देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं तुम्ही आज इथे सगळे विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करत आहात, काय म्हणणं आहे? आमचे हेच मागणी आहे सर की 1 वर्ष झाले आम्ही हे आंदोलन करत आहे। महानगरपालिकेला सुद्धा आम्ही सूचना दिलेली आहे, किती वेळा लिहून पत्रक आम्ही दिलेले आहे, पण आमच्या स्कूलवर कारवाई केलेली नाही आहे। प्रत्येक वर्षी 30 ते 38% आम्हाला फीसमध्ये वाढ करत आहे। कंपल्सरी बुक्स, ड्रेस बदलताय आणि वेंडरकडून घ्यायचं हे कंपल्सरी करते। आमच्या शाळेची बुक 10,000 15,000 रुपये आहे, जे 7वी 8वी क्लासला मुलं आहे। पहिलीपासून जे त्यांचे बुक्स आहे ते 10 12 15,000ची बुक्स आहे। ड्रेसचे चेंज करतात, त्याचे वेंडर पण आहे आणि कंपल्सरी म्हणतात त्यांच्याकडूनच आम्हाला ड्रेस घ्यावी लागेल, बुक्स घ्यावी लागेल। आणि जे स्कूलमध्ये जे आहे लोक, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही कंप्लेंट केलेली आहे। प्रिन्सिपल आम्हाला भेटत नाही, अपॉइंटमेंट घ्यावं लागतं प्रिन्सिपलकडून। आणि आमचे जे पॉईंट आहे स्कूलमध्ये, आमचे तुम्ही बघू शकता आज छोटे छोटे लेकरं आलेले आहे, ते 8 किलो बॅग घेऊन वरती 8वी 5वी मंजिलला ते चढतात। आणि आम्ही हे किती वेळा कंप्लेंट केलेली आहे। टॉयलेट सुद्धा स्कूलचे क्लीन नसतात। जर आम्ही एवढी फीस देतोय आणि CBSE स्कूल, प्रायव्हेट स्कूल आम्ही शिकवतोय, तर आमची ही आहे की आमची मुलं तिथे जाऊन